Welcome to free online classes of physics with Lambot sir. So let us learn about the concept spectral distribution of black body radiation. Spectral distribution is nothing but energy distribution of black body radiation. We know that black body has coefficient of absorption as well as coefficient of emission 1, and emissivity of any body varies with temperature of body as well as wavelength of incident radiation. म्हणजेच कोणत्याही बॉडीची इमिशिव्ह पॉवर हे टेम्परेचरचं फंक्शन असू शकतं किंवा वेव्हलेंथचं फंक्शन असू शकतं. सो अकॉर्डिंग टू प्रिवोस theory of heat exchange, we know that every body radiates heat energy as well as absorb heat energy from its surrounding at all temperature except at absolute zero temperature. म्हणजे कोणत्याही बॉडीच्या बाबतीत इमिशन आणि ऍब्झॉर्प्शन पॉसिबल आहे ऍट ऑल टेम्परेचर एक्सेप्ट ऍब्सोल्यूट झिरो. आणि क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी एखाद्या बॉडीने जे इमिट केलेली असते ती 4 फॅक्टर्सवर डिपेंड असते. ऍब्सोल्यूट टेम्परेचरवर डिपेंड असते, नेचर ऑफ द सरफेस, इमिटर सरफेस, सरफेस एरिया ऑफ दॅट बॉडी आणि टाइम ड्युरेशन. याचाच अर्थ जर तुम्ही इमिशिव्ह पॉवर त्या बॉडीची घेत असाल, एक्झाम्पल म्हणून परफेक्टली ब्लॅक बॉडीची घेत असाल इमिशिव्ह पॉवर, तर अमाउंट ऑफ रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया, त्यावेळी ती इमिशिव्ह पॉवर किंवा रेडियंट पॉवर ऑफकोर्स will depend upon temperature of that body as well as the wavelength of incident radiation किंवा emitted radiation. So here we come to know that emission power of any body can be function of temperature or can be function of wavelength of the emitted radiation. Let us go through one diagram, and from that diagram we will compare the emission power of body at different temperature. See here. In this diagram, suppose this one is a black body. We have considered, assume it is a black body. And त्या बॉडीला या फ्लेमनं, गॅस फ्लेमनं आपण हिटिंग केलेलं आहे. आणि त्या बॉडीचं डिफरंट टेम्परेचर इथं दाखवायचा आपण प्रयत्न केलेला आहे. ऍट धिस बॉडी इज ऍट रूम टेम्परेचर. इथं या ठिकाणी बॉडी इज ॲट 800 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर अँड बॉडी इज ॲट 3000 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. सो इफ when body is at room temperature, what happens? The wavelengths of the thermal radiations which are emitted are longer than those of the visible light. आणि ही लॉंगर वेवलेंथ असल्यामुळे थर्मल रेडिएशनची we do not see that thermal radiations. म्हणजे रूम टेम्परेचरला ज्या वेळेला तुमची बॉडी असेल, ब्लॅक बॉडी असेल, त्यावेळेला थर्मल रेडिएशन्स आर इमिटेड विथ लॉंगर वेवलेंथ, and that wavelengths are longer than visible light. So that thermal radiations we cannot see. If the body is heated, जर बॉडीला तुम्ही हीट केला तर wavelength of the emitted radiation will goes on decreasing. आणि वेवलेंथ जर डिक्रीज होत असेल तर फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होत जाईल. सो फॉर टेम्परेचर अबाउट 8000 डिग्री सेल्सिअस, जर त्या बॉडीचं टेम्परेचर आपण हीट करत 800 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर त्या बॉडीला तुम्ही हीट केलात, तर पार्ट ऑफ रेडियंट एनर्जी विच इज इमिटेड, आणि त्या रेडियंट एनर्जी म्हणजे काय थर्मल रेडिएशन असेल, त्या पार्टची वेवलेंथ विल lie in the visible region and the body will appear as a red like this. म्हणजे इथं 800 डिग्री सेल्सिअसला ज्यावेळेला बॉडीचं टेम्परेचर असेल त्यावेळी पार्ट ऑफ रेडियंट एनर्जी इमिटेड will lie in the visible region, and due to that the body will appear as a red. And for temperature about 3000 degree Celsius, जर तुम्ही टेम्परेचर आणखी वाढवलात तर that body appears white and hot, just like tungsten filament in a lamp.
लॅम्प मध्ये जे टंगस्टनचं फिलामेंट असतं त्यामधून इलेक्ट्रिक करंट पास झाल्यानंतर ज्यावेळेला ती हीट होतं दॅट टाइम अपियर्स ॲज अ व्हाईट. त्या पद्धतीचं बॉडीचं अपिअरन्स होईल. म्हणजे इमिटेड जे थर्मल रेडिएशन्स आहेत त्यांच्या वेवलेंथ अजून शॉर्टर होत जाते. म्हणजे असा इथं तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे, जसं ह्या बॉडीचं टेम्परेचर आपण इन्क्रीज करत जाऊ तसं जी थर्मल रेडिएशन्स इमिट होत आहेत त्या थर्मल रेडिएशनच्या वेवलेंथ डिक्रीज होत जातील, शॉर्टर होत जातील आणि करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी लार्जर होत जातील. हा पाय म्हणजेच इमिशिव्ह पॉवर जी आहे ती इमिशिव्ह पॉवर ऑफ धिस ब्लॅक बॉडी यू कॅन से दॅट इमिशिव्ह पॉवर increases किंवा function of temperature you can say or function of wavelength. इथं this diagram shows how the color of black body changes when heated from room temperature to 800 degrees Celsius and from 800 to 3000 degrees Celsius. कलर चेंज होतोय म्हणजेच जी थर्मल रेडिएशन्स इमिट होतात त्याच्या वेवलेंथ चेंज होतात and that wavelengths are becoming shorter and shorter when that black body is heated. So hot bodies यावरून आपण असं कन्क्लूड करू शकतो की hotter bodies radiate a lot more. म्हणजे जेवढ्या बॉडीचं टेम्परेचर तुम्ही इन्क्रीज करत जाल तेवढी त्याची इमिशिव्ह पॉवर देखील इन्क्रीज होईल, कारण इमिशिव्ह पॉवर डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. आणि इमिशिव्ह पॉवर जशी इन्क्रीज होईल तशी रेडिएशन जे इमिट होणार आहेत त्यांच्या वेवलेंथ विल बिकम शॉर्टर अँड शॉर्टर. सो वी कॅन कन्क्लूड दॅट हॉट बॉडीज radiates thermal energy, radiates radiant energy in a large range of frequency or short range of wavelength. Hence, emissive power of black body is defined as function of wavelength of emitted radiation. म्हणजे ह्या ब्लॅक बॉडीची जी काही इमिशिव्ह पॉवर आहे, अमाउंट ऑफ रेडियंट एनर्जी इमिटेड per unit time per unit area of this body is defined as the function of temperature or function of wavelength of the emitted radiation. आणि तुमच्या लक्षात आलं असेल जसं टेम्परेचर इन्क्रीज करत जाल तसं इमिटेड रेडिएशनची वेवलेंथ शॉर्टर होत जाईल आणि टेम्परेचर इन्क्रीज करत गेलात की इमिशिव्ह पॉवर इन्क्रीज होत जाईल आणि इमिशिव्ह पॉवर इन्क्रीज होत असेल तर wavelength will become shorter and shorter. We can say that emissive power of a perfectly black body or any body is defined as a function of wavelength of incident radiation. At low temperature, when this black body is at low temperature, the rate of emission किंवा emissive power is also low. आणि wavelengths of the emitted thermal radiations lies in the long wavelength region. म्हणून ते आपण थर्मल रेडिएशन बघू शकत नाही. अँड इफ द टेम्परेचर इज इन्क्रीज्ड, जर तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज केलात तर रेट ऑफ इमिशन ऑल्सो इन्क्रीजेस, इट बिकम्स फास्ट. अँड ॲट इच टेम्परेचर, आता इथे एकूण 3 टेम्परेचर आपण दाखवलेले आहेत त्या ब्लॅक बॉडीची, प्रत्येक टेम्परेचरला द रेडियंट एनर्जी इमिटेड बाय धिस बॉडी कंटेन्स रेडिएशन्स ऑफ डिफरंट वेवलेंथ्स. मग ही जी काय रेडियंट एनर्जी इमिट झालेली आहे दॅट रेडियंट एनर्जी व्हेरीज विथ द वेवलेंथ. मग त्या रेडियंट एनर्जीचं डिस्ट्रीब्युशन विथ वेवलेंथ स्टडी करायचं काम 2 सायंटिस्टनी केलेलं आहे, ल्युमर आणि प्रिंगसेम. ल्युमर आणि प्रिंगसेम परफॉर्म्ड एक्सपेरिमेंट टू स्टडी energy distribution of black body radiation as a function of wavelength of emitted light. त्यालाच आपण म्हणतो spectral distribution of black body radiation. So let us study the experiment performed by Lumer and Pringsheim to study the spectral distribution of black body radiation. And let us explain that experiment. So Lumer and Pringsheim performed experiment to study energy distribution of black body radiation as a function of wavelength. आणि हे जे काय ब्लॅक बॉडी रेडिएशनचं एनर्जी डिस्ट्रीब्युशन
विच इज अ फंक्शन ऑफ वेवलेंथ हे स्टडी करायचं होतं. त्यासाठी त्यांनी ब्लॅक बॉडी किंवा सोर्स ऑफ रेडिएशन, त्याला आपण कॅव्हिटी रेडिएटर असं पण म्हणूया, इट इज केप्ड ॲट डिफरंट फिक्स्ड टेम्परेचर. सो सोर्स ऑफ रेडिएशन विच इज नथिंग बट ब्लॅक बॉडी, जे आपण आता पाठीमागच्या स्लाइडवर पाहिली, गॅस फ्लेमनं त्याला आपण हीट केलं होतं. अशा प्रकारची ब्लॅक बॉडी इज मेंटेन्ड ॲट डिफरंट फिक्स्ड टेम्परेचर्स. आणि प्रत्येक फिक्स्ड टेम्परेचरला ल्युमर आणि प्रिन्सेमनी त्या ब्लॅक बॉडीची इमिशिव्ह पॉवर किंवा रेडियंट पॉवर मेजर केली करस्पॉन्डिंग टू डिफरंट वेवलेंथ. You can go through this paragraph also. They means Lumer and Pringsem kept source of radiation, म्हणजेच black body, that is cavity radiator, at different fixed temperature. आणि प्रत्येक फिक्स्ड टेम्परेचरला त्यांनी इमिशिव्ह पॉवर किंवा रेडियंट पॉवर त्या सोर्स ऑफ रेडिएशनची म्हणजे ब्लॅक बॉडीची मेजर केली करस्पॉन्डिंग टू डिफरंट वेवलेंथ. म्हणजे बॉडीचं टेम्परेचर फिक्स ठेवलं आणि बॉडीच्या इमिशिव्ह पॉवरचं मेजरमेंट केलं, रेडियंट पॉवरचं मेजरमेंट केलं करस्पॉन्डिंग टू वेवलेंथ ऑफ द इमिटेड थर्मल रेडिएशन्स. आणि आपल्याला माहिती आहे प्रत्येक टेम्परेचरला जे थर्मल रेडिएशन्स इमिट होणार आहेत, that thermal radiations will contain different wavelengths. आणि या डिफरंट वेवलेंथ नुसार इमिशिव्ह पॉवरचं किंवा रेडियंट पॉवरचं मेजरमेंट केलं. आणि जे रिझल्ट्स ऑब्टेन झाले ह्या दोघांना, ल्युमर आणि प्रिन्सेमना, द रिझल्ट्स ऑफ दॅट एक्सपेरिमेंट ऑब्टेन आर प्लॉटेड ग्राफिकली. आणि त्या ग्राफवरून स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी आपण समजून घ्यायचं. सो results of the experiment performed by Lumer and Pringsem obtained are plotted graphically as shown in this diagram. You can go through this diagram. ह्या डायग्राम मध्ये ज्या रेडियंट पॉवरचं, ज्या इमिशिव्ह पॉवरचं मेजरमेंट करणार आहात करस्पॉन्डिंग टू डिफरंट वेवलेंथ ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवा ब्लॅक बॉडीचं आणि त्या ब्लॅक बॉडीची इमिशिव्ह पॉवरचं मेजरमेंट करा करस्पॉन्डिंग टू डिफरंट वेवलेंथ. आणि जी तुम्हाला रिडिंग्स मिळतील त्या रिडिंगच्या आधारे तुम्ही ग्राफ प्लॉट केलेले आहेत, ते ग्राफ तुम्हाला इथे दिसतील. या ग्राफमध्ये एक्स ऍक्सिसवर डिफरंट वेवलेंथ आपण प्लॉट केलेले आहेत, नॅनोमीटर मध्ये त्या वेवलेंथ घेतलेल्या आहेत. आणि वाय ऍक्सिसवर त्या ब्लॅक बॉडीची किंवा सोर्स ऑफ रेडिएशनची रेडियंट पॉवर म्हणजे इमिशिव्ह पॉवर आपण प्लॉट केलेली आहे. आणि इथं त्या ब्लॅक बॉडीला ज्या डिफरंट फिक्स टेम्परेचरला मेंटेन केलेल्या आहेत, ती टेम्परेचर म्हणजे 3000 केल्विन आहे, 4000 केल्विन आहे, 5000 केल्विन आहे, 6000 केल्विन आहे, 7000 केल्विन आहे. म्हणजे इथे एकूण तुम्ही 5 डिफरंट बट फिक्स्ड टेम्परेचर that black body is maintained. And at each fixed temperature, Lumer and Pringsem what measure? Emissive power of the radiant inner किंवा emissive power of the black body is measured corresponding to different wavelength. आणि इथं जे तुम्हाला कर्व मिळतात, जे ग्राफ मिळतात, त्या प्रत्येक ग्राफचा जो शेप आहे तो शेप व्हेरी क्लोज टू सेम आहे. सो इच कर्व हॅज सेम जनरल शेप. आणि ह्या कर्व मध्ये तुमच्या लक्षात येईल वेवलेंथ आपण कंटिन्युअसली इन्क्रीज करत आहात. सो if the wavelength is increased continuously, what happens? Radiant power of that black body initially increases, reaches maximum value and then goes on decreasing. म्हणजे प्रत्येक टेम्परेचर साठी तुम्हाला एक कर्व मिळालेला आहे आणि प्रत्येक कर्वला सेम जनरल शेप आहे. With increase in wavelength, initially radiant power increases, isn't it? Reaches maximum value, then goes on decreasing. प्रत्येक कर्वला सेम जनरल शेप आहे आणि each curve shows the variation of radiant power म्हणजे emission power as a function of wavelength at a different constant temperature. म्हणजे यातला प्रत्येक कर्व जो आहे तो कर्व काय रिप्रेझेंट करतो? हाऊ द रेडियंट पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी व्हेरीज विथ करस्पॉन्डिंग वेवलेंथ्स at different fixed temperature. So let us go through next point.
सेम ग्राफ आपण पुढे फॉरवर्ड आणलेला आहे. सी हियर स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर म्हणजे इमिशिव्ह पॉवर रेडिएटेड बाय बॉडी indicates the power is radiated at different wavelengths. And sixth point, experimental observation indicated that म्हणजे एक्सपेरिमेंटली जे आपण ऑब्झर्व केलं, ल्युमर आणि प्रिन्सटन जे ऑब्झर्व केलं, त्यातून आपण काय इंडिकेट करायचं, हे जे स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन आहे, एनर्जी डिस्ट्रीब्युशन आहे, म्हणजे इमिशिव्ह पॉवर म्हणू शकता, डिपेंड्स ओनली ऑन द अब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी. And that spectral distribution is independent of material of that emitter body. म्हणजे ब्लॅक बॉडीचं जे मटेरियल आहे त्या मटेरियलवर स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन डिपेंड नाही, डिपेंड्स ओनली ऑन absolute temperature of black body. And at the same time it varies, spectral distribution किंवा energy distribution varies corresponding to different wavelength. आणि ते व्हेरिएशन युनिफॉर्म नाही आहे, नॉन युनिफॉर्म आहे. सुरुवातीला रेडियंट पॉवर इन्क्रीज होणार आहे, मॅक्झिमम होईल, व्हॅल्यू घेईल आणि देन गोज ऑन डिक्रीजिंग, पण वेवलेंथ मात्र कंटिन्युअसली इन्क्रीज करणार आपण. सो फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट, फ्रॉम दिस ग्राफ, two conclusions we can draw. Let us learn about the conclusions which are drawn from this experiment. ह्या एक्सपेरिमेंट वरून आपल्याला असं कन्क्लुजन घेता येतं, फ्रॉम द एक्सपेरिमेंटल कर्व्स, हे जे डिफरंट आपण कर्व्स काढलेले आहेत, ह्या कर्व्सचं एक्सपेरिमेंटल मिनिंग समजावून घेऊया आपण. सो फ्रॉम द एक्सपेरिमेंटल कर्व इट इज ऑब्झर्व्ड दॅट जर बॉडीचं टेम्परेचर तुम्ही कॉन्स्टंट ठेवत असाल, at a given temperature, at a constant temperature, what happens? Energy radiated by body किंवा emission power of body is not distributed uniformly along all wavelengths. See here, energy is not distributed uniformly among all wavelengths. You can see here, emission power, for example, आपण 6000 केल्विनचा ग्राफ बघूया. 6000 केल्विन टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवला आणि त्याचे रेडियंट पॉवरचे व्हेरिएशन वेवलेंथ नुसार बघायचं गेला तर ऍज वेवलेंथ इन्क्रीजेस, रेडियंट पॉवर इन्क्रीजेस इनिशियली, reaches to its maximum value, then goes on decreasing. So the energy emitted by black body is not distributed uniformly among all wavelength. मग कसे डिस्ट्रीब्यूट झालेले आहे? This radiant energy किंवा radiant power initially increases with increase in wavelength. ह्या पॅराग्राफ मध्ये तुम्ही रीड करू शकता. Radiant power initially increases with increase in wavelength. आणि ह्या ग्राफ नुसार बघा, प्रत्येक ग्राफ मध्ये तुम्हाला तेच कळेल. Radiant power initially increases with increase in wavelength. And that radiant power reaches to its maximum value. Reaches the maximum value. And then that radiant power goes on decreasing at a given temperature. या हेडिंग खाली तुम्ही समजावून घेता. आणि एका पर्टिक्युलर वेवलेंथला पहा, एका पर्टिक्युलर वेवलेंथला, प्रत्येक कर्वला तुम्हाला तो दिसेल. फॉर अ पर्टिक्युलर वेवलेंथ the intensity of radiant power is maximum. See here, example घ्या तुम्ही 6000 केल्विनच्या कर्वचा. So radiant power initially increases with increase in wavelength. Wavelength increase करताय, radiant power also increases, reaches the maximum value. आणि त्या एका पर्टिक्युलर वेवलेंथला त्या रेडियंट पॉवरची जी इंटेन्सिटी आहे इट इज मॅक्सिमम. मग ज्या पर्टिक्युलर वेवलेंथला इंटेन्सिटी ऑफ रेडियंट पॉवर इज मॅक्सिमम त्याला पीक वेवलेंथ आपण म्हणूया किंवा लॅम्बडा मॅक्स असं म्हणूया. इथं दाखवलंय पहा, लॅम्बडा पीक म्हणता येईल किंवा लॅम्बडा मॅक्स. इथं लॅम्बडा मॅक्स दाखवलंय आणि ग्राफ मध्ये त्याला आपण लॅम्बडा पीक म्हटलेलं. म्हणजे वेवलेंथ ज्या वेळेला लॅम्बडा पीक एवढी असेल गिव्हन टेम्परेचरची, त्यावेळी इंटेन्सिटी ऑफ रेडियंट पॉवर विल बी मॅक्सिमम. आणि प्रत्येक टेम्परेचरला ही जी पीक वेवलेंथ आहे ती पीक वेवलेंथ डिफरंट आहे. 7000 ला पीक वेवलेंथ इथं आहे, म्हणजे साधारणतः इथं येणार तो परपेंडिक्युलर. 6000 ला पीक वेवलेंथ इथं आहे, इथं येईल. 5000 ला पीक वेवलेंथ इथं आहे, 4000 ला पीक वेवलेंथ इथं येईल,
आणि प्रत्येक पीक वेव्हलेंथ मधून जाणारा हा रेड कलरचा कर्व काढलेला आहे. ओके, सो दिस इज हॅपन्स when टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचरला ब्लॅक बॉडीनं जी काय एनर्जी इमिट केलेली आहे, दॅट एनर्जी इज नॉट डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली अमंग ऑल वेव्हलेंथ्स. म्हणजे डिफरंट वेव्हलेंथला डिफरंट एनर्जी इमिट झालेली आहे. त्याचबरोबर रेडियंट पॉवर initially increases with increase in wavelength, okay, reaches maximum, then goes on decreasing. एका पर्टिक्युलर वेव्हलेंथला दिस रेडियंट पॉवरची इंटेन्सिटी मॅक्सिमम आहे आणि त्या पर्टिक्युलर वेव्हलेंथला आपण पीक वेव्हलेंथ म्हणणार आहात. मग लॅम्बडा मॅक्स न डिनोट करायचं. सेकंड कन्क्लुजन कोणतं काढलंय पहा. इन द सेकंड कन्क्लुजन वी आर स्टडीइंग व्हॉट विल हॅपन इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी. सो विथ राइज इन टेम्परेचर, जर तुम्ही टेम्परेचर राइज करत असाल, हे पहा 3000 पासून 7000 केल्विन पर्यंत तुम्ही टेम्परेचर राइज केलेलं आहे. त्यावेळी जे पीक आहेत कर्वचे, 3000 च्या वेळेला कर्वचा पीक इथं आहे, 4000 च्या वेळेला कर्वचा पीक इथं आहे, 5000 च्या वेळेला कर्वचा पीक इथं आहे, 6000 च्या वेळेला कर्वचा पीक इथं आहे आणि 7000 च्या वेळेला कर्वचा पीक इथं आहे. म्हणजे peak of the curves shifts towards the left if we increase the temperature of black body. मग लेफ्टला शिफ्ट होतोय म्हणजे इट शिफ्ट्स टुवर्ड्स द शॉर्टर वेव्हलेंथ साइड, कारण या साइडला वेव्हलेंथ डिक्रीज होणार. सो द लॅम्बडा मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजे पीक व्हॅल्यू ऑफ वेव्हलेंथ काय होतंय मग विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. With increase in temperature, peak value of wavelength corresponding to maximum radiant power decreases. This is happening. आणि हे दाखवले पहा. Decrease of peak value of wavelength with increase in with increase in temperature. आणि इथं काय सांगितलंय पहा. जर तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज करत असाल तर तिथं इंटेन्सिटी ऑफ रेडियंट पॉवर विल इन्क्रीज with temperature. आणि टेम्परेचर इन्क्रीज कराल तसं डिक्रीज ऑफ पीक वेव्हलेंथ विथ टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज करा, इंटेन्सिटी ऑफ रेडियंट पॉवर इन्क्रीज होईल, पण पीक वेव्हलेंथ विल गोज ऑन डिक्रीजिंग. पीक वेव्हलेंथ विल डिस्प्लेस टुवर्ड्स शॉर्टर वेव्हलेंथ साइड. मग हे आपण सेकंड कन्क्लुजन मध्ये विथ राइज इन टेम्परेचर समजावून घ्या. विथ राइज इन टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी द पीक्स ऑफ द कर्व्स शिफ्ट टुवर्ड्स द लेफ्ट. बघू शकता लेफ्टला शिफ्ट होत आहे, म्हणजेच कुणीकडे टुवर्ड्स द शॉर्टर वेव्हलेंथ साइड, दॅट इज लॅम्बडा मॅक्स म्हणजे पीक वेव्हलेंथ करस्पॉन्डिंग टू मॅक्सिमम रेडियंट पॉवर decreases with rise in temperature. This is one thing. Second, hence this peak wavelength is the characteristic of temperature of radiating body. म्हणजे ही जी काय पीक वेव्हलेंथ आहे प्रत्येक टेम्परेचर वेळची ती टेम्परेचर नुसार चेंज होते. आणि या पीक वेव्हलेंथला काय होणार, ब्लॅक बॉडी रेडियंट पॉवर मॅक्सिमम असणार, डॉमिनंटली रेडिएट करणार त्या वेव्हलेंथच्या व्हॅल्यूला. आणि थर्ड पॉइंट पहा यातला कुठला, थर्ड कन्क्लुजन. हे सेकंड कन्क्लुजन आपण कंप्लीट केलं. थर्ड कन्क्लुजन पहा. एरिया enclosed by each curve with wavelength axis represents total energy emitted per unit time per unit area, that is radiant power by black body at all wavelengths. म्हणजे प्रत्येक कर्व इथं एकूण तुम्हाला 6 कर्व दिसतात. प्रत्येक कर्वनं वेव्हलेंथ ऍक्सिस बरोबर काही एरिया इन्क्लोज केलेला आहे आणि तो जो एरिया इन्क्लोज केलेला आहे इट रिप्रेझेंट्स टोटल रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया, म्हणजेच रेडियंट पॉवर. त्यामुळे प्रत्येक कर्वनं जो वेव्हलेंथ ऍक्सिस बरोबर एरिया इन्क्लोज केलेला आहे तो त्या ब्लॅक बॉडीच्या
रॅडियंट पॉवरची माहिती देतोय ऍट ऑल वेव्हलेन्थ्स. मग हा आपण 7000 केल्विनचा जर कर्व घेतला तर त्यानं सर्वात जास्त एरिया इन्क्लोज केलेला आहे वेव्हलेंथ ऍक्सिस बरोबर. याचा अर्थ 7000 केल्विनच्या टेम्परेचरला त्या ब्लॅक बॉडीची रॅडियंट पॉवर मॅक्झिमम मोर आहे. 6000 ला जो त्या कर्वनं एरिया इन्क्लोज केलेला आहे तो त्याच्यापेक्षा कमी आहे. त्यामुळं इमिशिव्ह पॉवर किंवा रेडियंट पॉवर 6000 केल्विनला कमी आहे असा त्याचा अर्थ घेऊ शकतो. म्हणजे प्रत्येक कर्वनं वेव्हलेंथ ऍक्सिस बरोबर जो एरिया इन्क्लोज केलेला आहे तो एरिया म्हणजे त्या टेम्परेचरची त्या ब्लॅक बॉडीची रेडियंट पॉवर. What happens to the radiant power with increase in temperature? With increase in temperature, area enclosed by each curve increases. That's why radiant power of that black body also increases. And fourth conclusion, at higher temperatures, radiant power corresponding to all wavelength increases. आणि आपल्याला ह्या ग्राफवरून ते कळलेलंच आहे. जसजशी टेम्परेचर हायर होतील तशी radiant power corresponding to all wavelength also increases. And finally, at room temperature, ज्यावेळी रूम टेम्परेचर असेल म्हणजे केल्विन मध्ये घ्यायचं असेल तर 300 केल्विन, the wavelength म्हणजे पीक वेव्हलेंथ corresponding to maximum radiant power is about 5 into 10 raised to minus 6 मीटर. म्हणजे ज्यावेळी ब्लॅक बॉडीला तुम्ही रूम टेम्परेचरला मेंटेन कराल त्यावेळी त्या ब्लॅक बॉडीचं जी रॅडियंट पॉवर मॅक्झिमम असायला पाहिजे ती रॅडियंट पॉवर मॅक्झिमम असतानाची जी वेव्हलेंथ आहे ती वेव्हलेंथ पीक वेव्हलेंथ 5 into 10 raised to minus 6 meter. So in this way we studied the experiment performed by Lumer and Prengsen. आणि त्या एक्सपेरिमेंट वरून मिळालेले आपल्याला जी कन्क्लुजन्स आहेत त्या कन्क्लुजन वरून आपल्याला एक लॉ इथं स्टडी करायचा आहे. दॅट लॉ वॉज प्रपोज्ड बाय एस्टॅब्लिश्ड बाय विन्स, द सायंटिस्ट विन्स. लेट अस गो थ्रू द लॉ. विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. सो विन्स established the relation between absolute temperature of the black body and the peak wavelength corresponding to maximum radiant power. म्हणजे absolute temperature बॉडीचं आणि पीक वेव्हलेंथ करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम रेडियंट पॉवर ह्या दोघांच्या मधलं रिलेशन विन्स या सायंटिस्टनं इस्टॅब्लिश केलं आणि आपल्याला ते रिलेशन जवळ कळलेलंच आहे. जवळजवळ काय कळलं, जर तुम्ही ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज करत असाल तर पीक वेव्हलेंथ शिफ्ट्स टुवर्ड्स शॉर्टर वेव्हलेंथ साइड, म्हणजे पीक वेव्हलेंथ डिक्रीजेस. त्यामुळं विन्स डिस्प्लेसमेंट लॉचं स्टेटमेंट त्या पद्धतीनं तुम्हाला समजेल. सी हियर, द वेव्हलेंथ लॅम्बडा मॅक्स म्हणजे पीक वेव्हलेंथ करस्पॉन्डिंग टू maximum radiant power of black body is inversely proportional to its absolute temperature. आणि आपण त्या स्पेक्ट्रल डायग्राम मध्ये, स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडीच्या डायग्राम मध्ये लक्षात घेतलं की विथ इन्क्रीज इन टेम्परेचर, बॉडीचं टेम्परेचर तुम्ही इन्क्रीज कराल तसं पीक व्हॅल्यू ऑफ द वेव्हलेन्थ shifts towards the shorter sides, displaces towards the shorter side. That's why the name is given displacement law. म्हणजे ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर तुम्ही इन्क्रीज करत जाल तसं पीक वेव्हलेंथच्या व्हॅल्यूज that will displaces towards the shorter wavelength side. That's why the law is explained as Wien's displacement law. मग ह्या लॉचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट आपल्याला लिहिता येईल कारण ही जी पीक वेव्हलेंथ आहे ती त्या बॉडीच्या ऍब्सोल्यूट टेम्परेचरशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सो यू कॅन राईट पीक वेव्हलेंथ करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम रेडियंट पॉवर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर. आता प्रोपोर्शनलिटी सिम्बॉल करताना कॉन्स्टंट ठेवावा लागेल. सी हियर, देअरफॉर लॅम्बडा मॅक्स किंवा पीक वेव्हलेंथ इक्वल टू बी अपॉन टी. बी म्हणजे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनलिटी किंवा लॅम्बडा मॅक्स इंटू टी इक्वल टू बी. इथं बी हा कॉन्स्टंट आहे, त्याला विन्स कॉन्स्टंट म्हणतात आणि त्याची व्हॅल्यू किती आहे, वेअर
B equal to 2.897 into 10 raised to minus 3 मीटर केल्विन विन्स कॉन्स्टंट. विन्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू आणि त्याचं हे युनिट. तर या पद्धतीनं ल्युमर आणि प्रिन्सेप यांनी जो एक्सपेरिमेंट परफॉर्म केला त्या एक्सपेरिमेंट वरून आपल्याला कळलं स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन किंवा एनर्जी डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन इज अ फंक्शन ऑफ वेवलेंथ. आणि त्या एक्सपेरिमेंट मधून आपल्याला रिलेशन इस्टॅब्लिश झालेलं मिळालं. पीक व्हॅल्यू ऑफ वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम रेडियंट पॉवर आणि ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ बॉडी ह्या दोघांच्या मध्ये रिलेशन इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे हे लक्षात आलं. आणि त्याला विन्स या सायंटिस्टनं हे रिलेशन इस्टॅब्लिश केलं आणि त्यानुसार त्यांचा लॉ तयार झाला. त्याचं स्टेटमेंट आणि त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला आपण समजावून घेतला. आता या मॅथमॅटिकल फॉर्म्युलावरून आपल्याला 3 पॉइंट्स लक्षात ठेवावे लागतील. पहिला कोणता पहा, लॅम्बडा मॅक्स म्हणजे पीक व्हॅल्यू ऑफ वेवलेंथ indicates the wavelength at which black body dominantly radiates. म्हणजेच काय, ब्लॅक बॉडीची इंटेन्सिटी ऑफ रेडियंट पॉवर मॅक्झिमम, दॅट इज इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी इज मॅक्झिमम when wavelength has the peak value. Second, if absolute temperature of body increases from T1 to T2, बॉडीचं टेम्परेचर जर इन्क्रीज होत असेल तर पीक व्हॅल्यूज करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम रेडियंट पॉवर गोज ऑन डिक्रीजिंग फ्रॉम लॅम्बडा 1 to लॅम्बडा 2 such that the product of लॅम्बडा 1 and T1 is equal to लॅम्बडा 2 into T2. हा प्रॉडक्ट इक्वल राहील, सेम राहील. कारण टेम्परेचर इन्क्रीज होत आहे T1 to T2 त्यावेळेला पीक व्हॅल्यूज वेवलेंथच्या डिक्रीज होतात लॅम्बडा 1 to लॅम्बडा 2. म्हणजे स्मॉल टेम्परेचर लार्ज वेवलेंथ, लार्ज टेम्परेचर स्मॉल वेवलेंथ, प्रॉडक्ट ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. आणि हा जो विन्स डिस्प्लेसमेंट लॉ आहे, दिस लॉ कॅन बी यूज टू डिटरमाइन सरफेस टेम्परेचर ऑफ द सन, सरफेस टेम्परेचर ऑफ द मून, सरफेस टेम्परेचर्स ऑफ द डिफरंट स्टार्स. सो विन्स डिस्प्लेसमेंट लॉ is useful to determine the temperature of the sun, moon and star. आणि हे टेम्परेचर डिटरमाइन करण्यासाठी विन्स डिस्प्लेसमेंट लॉ म्हणजे कुठला फॉर्म्युला, लॅम्बडा मॅक्स इंटू टी इक्वल टू बी. यातील बी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, विन्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू माहिती आहे. मग जर तुम्हाला टेम्परेचर सनचं तुम्हाला ठरवायचं असेल, डिटरमाइन करायचं असेल, तर सन पासून जी काय रेडियंट एनर्जी इमिट होते त्या रेडियंट एनर्जीचं डिस्ट्रीब्युशन दाखवणारे तुम्ही एखादा ग्राफ काढा आणि त्या रेडियंट पॉवरची जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे त्यावेळची तुम्हाला जर वेवलेंथ लक्षात आली तर त्या वेवलेंथचा यूज करून तुम्ही सरफेस टेम्परेचर ऑफ सन as well as moon as well as different stars you can determine. So let us take one example. The temperature of sun with peak value of wavelength 4757 angstrom is nearly 6000 Kelvin. म्हणजे सनच्या सरफेसवर हे जाऊन टेम्परेचर मेजर केलेलं नाही. सन पासून जी काय रेडियंट एनर्जी इमिट झालेली आहे त्या रेडियंट एनर्जीची मॅक्झिमम रेडियंट पॉवर कुठल्या वेवलेंथला आहे तर लॅम्बडा मॅक्स इक्वल टू धिस वेवलेंथ. मग ही वेवलेंथची व्हॅल्यू विन्स डिस्प्लेसमेंट लॉ मध्ये सबस्टिट्यूट करूया आणि तुम्हाला टेम्परेचर मिळेल सनचं. तसंच टेम्परेचर ऑफ द मून with peak value of wavelength 14 into 10 raised to minus 6 meter is about 200 Kelvin. So with this we studied the spectral distribution of black body radiation. The experiment was performed by the two scientists Loomer and Pringsheim. आणि त्या स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक रेडिएशन मधून जो लॉ डेव्हलप झाला, इस्टॅब्लिश झाला, तो लॉ विन्स डिस्प्लेसमेंट लॉ होता, जो रिलेशन सांगतो आपल्याला बॉडीचं ॲब्सोल्यूट टेम्परेचर अँड पीक व्हॅल्यू ऑफ वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम रेडियंट पॉवर. So with this we will end this lecture. Thank you friends.